नाव सांगा. विवेक आणि नवदे किरण. सामा नक्की चुरशीचा रंगदार सामना शंकर आहे. चेंडू कसं जातो अतिशय फटका दमदार फटका क्षेत्ररक्षण खराब दोन धावांची संघाची धावसंख्या घेत संघाची धावसंख्या झाली ती 30 आहे. पाहूया करत लागलेली आहे. पाहूची धाव मारत आहेत पण पंचांनी या धावा टाळायच्या आहेत. थोडासा आधारस्तंभ पाहूया किती धावांवरती एका धावेवरती समाधान संघाची धावसंख्या झाली ती 6. पाहूया विवेकचा फटका दमदार फटका क्षेत्राच्या मात्र खराब 2 धावा पूर्ण. तिसरी धावा या ठिकाणी घुसत करतोय मात्र थांबावं लागते. धावसंख्या झाली ती 8. विवेक किरणचा फटका मला वाटतं चेंडू ढकलून दिला. किती धावा मिळतात पाहूया. दुसरी धावा ठिकाणी यायचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. अतिशय सुरेख धावसंख्या उभारली जाते. धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाखेर 10. लढत अतिशय महत्व अंतिम लढत आहे. दोन धावा मला वाटतं 2 धावावरती थांबावं लागतं. धावसंख्या झाली ती 12. अटीतटीची लढत आहे. रंगतदार लढत आहे. पाहायला मिळतं पुढून चेंडू पुन्हा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण या ठिकाणी खराब पाहायला मिळत होतं. एका धावेवरती समाधान. धावसंख्या झाली ती मात्र 13. आता येतो ते विवेक फटका अतिशय उंच. पाहूया झेल हवेत आहे. पाहूया झेलबाद होतोय का स्वतः झेल या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न होतोय. झेलबाद होतोय. पहिला धक्का मिळत होतो केदारनाथ देवन संघाकडून. पाहूया सुंदर फटका गॅपच्या दिशेने फटका क्षेत्ररक्षण खराब. आता मात्र किती धावा प्रकरण पाहूया. 2 धावा. धावसंख्या झाली 15. धावसंख्या 15. सूर्य फटका चेंडू मला वाटते 3 धावा मिळेल. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 3 धावांची संघाच्या धावसंख्येत संघाची धावसंख्या झाली ती 18. आर्यन आपल्या संघाला किती धावा देणार पाहूया. मला वाटतं मोठा डोंगर आहे. पाहूया किती धावांचा डोंगर ठेवणार आहे. मला वाटतं बाद आणि काही दुसरी फेरी सामन्याची चालू होते. चेंडू ढकलला जातो. स्वरूपाकडे चेंडू जाते का पाहूया. 1 धाव. मला वाटतं सामना नक्कीच अटीतटीचा राहणार आहे. चुरशीचा सामना 19 धावांचं आव्हान आहे. पाहूया चुकत आता थोडीशी गडबड पाहायला मिळते देवरमन संघाकडून. पाहूया किरणला हा धाव चेंडू जातोय. मात्र 3 झालेले होते 4. आता मात्र काहीच पाहणं सामन्याचं वेगळं पाहायला मिळतंय. धावसंख्या झाली ती 5. किरणला ह्या ठिकाणी रोखून धरलं जात आहे. किरणवरती आता मात्र किरणसाठी हा सुंदर फटका आणि 3 धावा मिळून देणारा फटका नक्कीच असेल. 3 धावांची संघाच्या धावसंख्येत भर पडते. आता संघाची धावसंख्या बरी जाते ती 8. किती धावावरती रोखणार पाहूया. आता मात्र एका धावेवरती रोखावं लागणार आहे. शंकर आहे एका धावेवरती रोखलं जात आहे. षटक समाप्तीची घोषणा होतीये. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 9. रोख रक्कम 20,000 कोण या ठिकाणी मारून जाणार आणि इतिहास कोण असणार पाहायला मिळणार. थोडंच मला वाटतं अशी नसते. कोण असणार इतिहास पहिल्या वर्षाचा मानकरी कोण होणार. डेरवान की पालवान कुठे जातो आम्हाला पण दिसत नाही आहे. आणि 1 धाव आतमध्ये जाते. इतिहास डेरवान की पालवान. किरणचा फटका आता फटका जातोय किनारेच्या बाद 6 धावा. आता मात्र किरण बॅट पडली आहे. मला वाटतं किरणसाठी या षटकाला पाहूया. दोन्ही संघांकडून अतिशय सुंदर लढत आणि सामना विजयाच्या दिशेने पावार चालू होणं पाहायला मिळते. संघर्ष पालवान संघ इतिहास रचतोय आणि रोख रक्कम 20,000 आणि आकर्षक चषक